सर मित्रांनो, आज आपण जात आहोत पवना डॅम कॅम्पिंगला. हे आपल्यासोबत आज मोठे मोठे कार्यकर्ते आहेत. सगळेजण आज जातो आहोत कॅम्पिंग करायला. तो आपण समोर बघताय आपण तिकोना किल्ला. आपण पोहोचलेला इथे काय आहे, जवणगाव. जवणमध्ये पोहोचलो. सो हा आपण बघू शकतो की पवना डॅमचा व्ह्यू आपल्याला दिसतोय. पूर्ण पवना डॅमचा व्ह्यू आहे तिकोना पेठ किल्ला. तिथून आपण जात आहोत. तर हा इकडे खूपच डेव्हलप झालंय बघा. काय ते सीन दिसत आहे तिकडे. पुढे आपल्याला कठीणगड दिसतोय, पण तिकडे थोडं फॉगीचं वातावरण असल्यामुळे आपल्याला पण दिसू शकत नाही. चला पुढे. आता इथनं मस्त सीन आहे तेव्हा. इथनं तिकून एक दृश्य दिसतं रस्त्यालाच आपल्याला. सगळीकडे मस्त फुलं वगैरे आहेत आणि बघा किती सुंदर असं दिसतंय निसर्ग. पुढे आहे कठीणगड, आहे पवना डॅम. थोडं आजचं वातावरण थोडं फॉगी वाटतंय. सूर्यास्ताची वेळ होते. सूर्य पण आता बघा बरं, आता पूर्ण सनसेटचा टायमिंग झालेला आहे. सो गाईज, आपण जात आहोत आपल्या कॅम्पिंगसाठी. आज फुल नाईट आऊट असणार आहे तिकडे. तो आपण अर्ध्या रस्त्यात पोचलोय. आता पुढे आपण अजून थोडं जायचं आहे लांब, तर तिथे लोकेशनवर पोचायला. सो आपण इंटरेस्टिंग होणार आहे हा ब्लॉग, सो नक्कीच पहा. सो आपल्या लोकेशनकडे आपण चाललो आहे, पण रस्ता पण खूपच छोटा आहे. अंधार झाला आहे. सावकाश जातोय आपण पुढे. हो, रस्ता खराब आहे इकडे. आपली सकाळची व्यवस्था मॅगी. मॅगी घेऊन चाललोय. आताच जाणवतं इकडे गाडीत जाताना की थंडी खूप आहे. तिथे आपल्याला मस्त शेकोटी करावी लागणार आहे, नाहीतर खूपच थंडीचं असं वाटतंय. खूपच जास्त थंडी आहे. नाहीतर आमची तिकडे कुल्फी जमून जायची. सो गाइस, फायनली आपल्या लोकेशनवर आपण पोचलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे पुढे डॅम आहे आणि इथे आपण थांबलो आहे. हे बघा, आपलं तयारी चालू आहे. आता पहिली आपली पोपटी बनवणार आहे आपण. हे सगळं काही तयारी आपण केली आहे. हे बघा, आपली आता इथे आपली आग पेटवतोय आपण. आपलं सगळं तयारी करतोय. टाकायचं आपलं कसं घरी. वसंत आता इकडे आपली आग पेटवण्याची तयारी करतोय. सगळी चालू आहे तयारी आपली. इकडे आग पेटणार आपली. हे बाकी सगळी तयारी करते. इकडे हे चिकन घेऊयात आपण आता काढून. पहिलं मॅरिनेट करावं लागेल चिकनला थोडं. पोपटीसाठी शेंगा वगैरे धुवाव्या लागतील. सो आपण चिकन धुवून घेतलंय. आता त्याला मॅरिनेट करूयात. पहिल्यांदा चिकन वगैरे धुवून घेतलंय, मॅरिनेट करूयात. त्यात मीठ टाक थोडं. मीठ टाकलंय. त्यात थोडी आपण गार्लिक पेस्ट टाकतोय. चिकन मसाला आला आपला. चिकन आपण मॅरिनेट करतोय.
इकडे आता आपली तयारी चालू आहे. आपला एक माणूस व्हेज आहे, प्युअर व्हेज, तर त्यांच्यासाठी आपण फक्त वालाच्या शेंगा बॉईल करतोय. आणि आपल्या इकडे वेगळं चाललंय चिकनचं. त्याचे आपण पोपटी बनवणार आहोत आणि आपल्या जेवणाची पण व्यवस्था करायची आपल्याला. त्याचा आपण आज चिकनचा रस्सा बनवूयात आणि आपल्याला भात पण शिजवायचा आहे. चिकन आपलं मॅरिनेट झालंय, तर आपण आमच्याकडे त्याला बांबरूट बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की सांगा. पोपटीसाठी आमच्याकडे ह्याला वापरला जातो. आपण मडक्याला त्याला थर देतो एक साईडने, कारण आपलं ते जळावं नाही म्हणून. आपली काय आग पेटत नाही, खूप थंडी आहे त्याच्यामुळे आगी आग पेटत नाही आपली. हो हो, आता आपल्या इकडे कांदे कापले जात आहेत. आग काय पेटत नाहीये, प्रयत्न चालू आहेत. राम काका आपला आग पेटवण्याचा प्रयत्न करतोय, पण काय आग पेटत नाही आपले. इकडे कांदे वगैरे कटिंग चालू आहेत, वसंत करतोय. आपले शेठ फिरतायत इकडे, शंकर शेठ. हो, कसं वाटतंय आजचा एक्सपिरियन्स सांगा थोडा. बेस्ट. आज आपल्याला पूर्ण रात्र राहायचं इकडे, तर आपलं व्ह्यू तर आपल्याला काही दिसत नाही, खूप काळोख आहे इकडे, अंधार आहे सगळीकडे. इकडे पुढे डॅम आहे, हे पुढे बघू सकाळी आपण नक्की बघूयात पूर्ण डॅमचा व्ह्यू. मित्र लोग बोलता है खाली पेट हमारे दिमाग की बत्ती नहीं जलती है, अभी क्या करे बोलो. नाही आहे. ओ हो, थोडस तेल टाकतायत आग पेटवण्यासाठी. ओ हो, इकडे आज आपण त्यामध्ये बटाटा टाकतोय. स्पेशल शेंगा बॉइल्ड होत आहेत. फोडे बनव, स्लाइस कापलेस तू. मग कसे बनवू? असे 4 पीस कर त्याचे, असे म्हणजे ट्रायंगल कर. या आपल्या इकडे शेंगा, या वालाच्या शेंगाची पोपटी करतो आपण. तो मित्रांनो, आपण आपल्या पोपटीची तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अंडे, शेंगा, चिकन वगैरे सगळं आपलं, हा पाला सुद्धा रेडी आहे, मडकं सुद्धा रेडी आहे. सो मित्रांनो, सपोर्ट करा नक्की, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर आपण पोपटीची तयारी करतोय आता. हा पहिला आपण पाला मडक्यामध्ये टाकू, खालचा थर लावून घेऊयात मडक्याचा, म्हणजे व्यवस्थित होईल. पाला लावलाय. त्यातमध्ये आपण आता वालाच्या शेंगा टाकूयात. या आपल्या शेंगा आल्या त्यात. आपलं चिकन पण रेडी आहे, मॅरिनेट झालेलं. आपलं मॅरिनेट झालंय चिकन मस्त पैकी. त्याला आपण टाकूयात आता. यामध्ये मस्त पैकी चिकन टाकलंय. शेंगा पण चिकन मध्ये मिक्स लावायचं. थोड्या अजून शेंगा टाकून देऊ वरती. चिकनच्या वरती शेंगा टाकूयात अजून थोड्या. साईडला पाला लागेल. साईडने पण पाला लावू. इकडे साईडला आपला पाला लागला नाही, मग अजून पाला आपण टाकलाय, कारण साईडने करपलती आपले पोपटी, त्यामुळे आपण साईडने हे. आता त्यामध्ये थोडे अंडे टाकूयात आपण. अंडे वगैरे टाकून देऊ मस्त पैकी अंडे, म्हणजे आपली पोपटी एक नंबर होईल. अंडे वगैरे मस्त बॉईल होतील.
चिकन टाकू. चिकन टाकलंय आपण मस्त आहे की त्यात. हे ठेवूयात आपल्या रस्स्यासाठी. बाकीच्या शेंगा आता सगळ्या टाकून देऊ द्या. मडकं हलतंय, पाण्याची गरज आहे. ओके डन. हे पाला गोळा आता वरती आपण त्याला पाल्याचं पूर्ण पॅकिंग देऊयात. इकडे आपला कांदा कटिंग झाला आता चिकन साठी. आणि इकडे आपला भात शिजतोय. वसंत आपला भात शिजवतोय आज इकडे. आणि इकडे कांदा कटिंग चालू आहे. चेहरा दाखवते. इकडे आपल्या पोपटीचं पण मडकं रेडी आहे. आता बस त्याला आग लावायची, म्हणजे साईडने लाकडं वगैरे टाकून मस्त आहे की. इकडे कांदा चिरतायत आपला, कोथिंबीर आहे. इकडे बघा भात तर थोड्या वेळात होईल रेडी. तर मित्रांनो आपलं पोपटीचा मडका रेडी आहे. आणि त्याला ना आपण आता अशी लाकडं लावूयात, कारण पाला गरम झाल्यानंतर पूर्ण हे होतो, आखसतो. त्यानंतर त्या खाली पडू नये म्हणून आपण त्याला ओली लाकडं लावूयात 2. अशी लाकडं लावू आपण, एक आडवा आणि एक या साईडने, कारण आपली पोपटी पडू नये खाली. त्याला हे करूयात. हा, हे अशी लावली लाकडं. हे मडकं आपण इथे मातीवर ठेवलंय एकदम व्यवस्थित. त्याची वाफ नाही निघली पाहिजे याची काळजी घ्यायची. मग एकदम व्यवस्थित आपलं चिकन वगैरे शिजून अंडे वगैरे प्रॉपर बनतील. थोडी लाकडं लागतील आपण, लाकडं आणू. मित्रांनो अशी लाकडं लावून घेऊया त्याला पहिली. मस्त आहे की. आणि हा आपला भाताचा पेंडा, तो साईडने टाकून देऊया. रेडी आहे. ओके, आपली पोपटी रेडी आहे. आता आग लावूया त्याला. पेटवलंय. सो इकडे आपली पोपटी तयार होते बघा. आपण साईडने पेंडा लावला. पेंडा लवकर त्याच्या जो गरमी आहे ती सोडत नाही, त्यामुळे आपण पेंडा टाकतो आतमध्ये. भात तर शिजतोय, ऑलमोस्ट डन होत आलाय भात, बघू शकता. आणि खमंग सुटलाय राईसचा. आपल्याकडे इंद्रायणी तांदळाचा आपण मस्तपैकी सुगंधित राईस ठेवलाय. भात शिजतोय आपल्या इकडे. आणि इकडे आपला पोपटी आता. सो गाइस आपला इकडे टेंट रेडी होतोय आता. हा, इकडे आपला टेंट रेडी झालाय, बघू शकता. हवा खूप आहे, टेंट उडून चालला आपला. इकडे पोपटी पण आपली ऑलमोस्ट झाली आहे तिचं. सो अब फायनली आपला टेंट रेडी आहे. आता पहिलं वगैरे टाकूया. मस्त आपल्या चिकनची तयारी चालली. आपण आता चिकन टाकतोय. पूर्ण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण, त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत ना, त्यामुळे आपण डायरेक्ट टाकूया आता चिकन त्यामध्ये. शॉर्टकट चिकन आहे आपलं हे. मस्त आहे की बनवूयात. हलतंय. मस्त आहे की चिकन शिजतंय. तिकडं आपली पोपटी पण तयार झाली आहे. रात्रीच्या 11 वाजलेत. सगळ्या आतुरतेने वाट बघतायत कधी होतं आपलं जेवण. खूपच उशीर झाला आपल्याला इकडे पोचायला. प्लेट वगैरे धुवून झाल्यात.
इकडे आपलं आता चिकन बनतंय. सो मित्रांनो बघा, आपली पोपटी फायनली रेडी झाली. आता आपण ते मडकं थंड करूयात थोडं, नाही का, खूप गरम आहे. हे बघा कसं आपली पोपटी एकदम फुल वाफ फोडली होती त्यामध्ये. बघा आपली तयार झाली पोपटी. आत्ता तिचा पलटी मारत आपल्याकडे मोठं काही आहेच नाहीये. या बकेट मध्येच ओतावी लागेल आपल्याला. व्यवस्थित साफ करून घेऊ. साईडला माती लागली त्याच्या. खूप गरम आहे, आतमधून वाफ कोंडली ना, बाहेर इथे हाताला चटके वाटतात. हे पहिला पाला काढून घेऊया त्याचा. मस्त आहे की झाली आपली पोपटी. हा पाला बघा कसा झालाय, त्याच्यावरून आपल्याला कळतं आपली पोपटी ओके झालेली आहे. हे बघा बघू शकता, ही आपली पोपटी फायनली रेडी झाली. सगळा पाला काढून घेऊयात पहिलं. इकडे चौघर आहे, चला होता. आता काय ऑप्शन नाही आपल्याकडनं, आपण काय खूप घाईत आलो ना, त्यामुळे आपल्याकडे इथे काही दुसरे पानं वगैरे काही नाही ना, त्यामुळे आपण आता बकेटमध्येच होते. ओ हो 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 हो, वा 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 वा, कसं सुगंधी वास खूप छान येतोय. ही बघा आपली पोपटी, वालाच्या शेंगा, चिकन, अंडे. ओके, टेस्टिंग करताय शिजले का नाही हे बघा. इकडे प्युअर व्हेज आहे, तिथं बघणारच. हा वसंत चेक कर ना शिजले का. हे बघा, वा, मीठ वगैरे एकदम परफेक्ट, जळालेली वगैरे काही नाही आहे. खूपच छान, टेस्ट पण एक नंबर झाले. चिकन पण एकदम ओके शिजलंय. वा, एक नंबर झाली पोपटी आपल्या मित्रांनो. आता आपल्याकडे ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला बकेटात ओतावं लागली ती. आता मस्त पैकी आपण ताव मारूयात, चिकन लेग पीस. सो पोपटीचा ताव मारूया. हे बघा अंडे, हो पडलं. सो आपण आता झोपायची तयारी चालू आहे. आपलं जेवण वगैरे सगळं झालंय, आता आपण झोपतोय. ते बघा इकडे कोण, इकडे चादर वगैरे अंगावर घेऊन सगळं झोपण्याच्या तयारीत येत. आता इकडे बघू शकता, हा आपला एक जण आहे. आपलं टेंट थोडा रिपेअर करतोय आणि आपण पण आता झोपण्याच्या तयारीत आहे. चलो, सो गुड नाईट. सकाळी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो आपला, अंधारात काय दाखवू शकलो नाही आपण. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली, सकाळचे 7 वाजलेत. हे बघू शकता, आपण रात्री आलो होतो कॅम्पिंगसाठी. हा आहे पवना लेकचा व्ह्यू इकडे. हा इथे आपला टेंट. अजून झोपलेत ते बाकी सगळे. सकाळ झाली, आता जाण्याची तयारी. सकाळ सकाळचं सुंदर असं इकडं दृश्य दिसतंय. पवना डॅमचा व्ह्यू आहे, हे बघू शकता तुम्ही. सुंदर असं वातावरण झालं. हा आहे पवना डॅम आपला. इकडे बघू शकता किती सुंदर असं दृश्य दिसतंय. अजून सूर्य सुद्धा उगवलेला नाहीये. हे बघू शकता कसं दृश्य दिसतंय. इकडे पाणी, खूप हवा आणि थंडी असल्यामुळे पाणी बघा किती खवळलेले, समुद्राच्या लाटा जसं काही येत आहे. पवना डॅमचे झाले.
इकडे बघू शकता तुम्ही, ते सुंदर दृश्य दिसतंय. हे बघा, हे पवना डॅमचं पूर्ण दृश्य आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. खूप थंडी हवा, एकदम सुंदर असं वातावरण आहे. फ्रेश हवा येते, काही प्रदूषण वगैरे नाही आहे इकडे. खूप छान वाटतंय. इकडे तुम्ही एकदा विजिट करा, अनुभव घ्या. इकडे आपण आलोय.